आज आपण लायबिलिटी ऑफ स्टेट या चॅप्टर मधला एक सब पॉइंट बघणार आहे. सॉव्हरीन अँड नॉन सॉव्हरीन फंक्शन ऑफ द स्टेट. नक्की सॉव्हरीन आणि नॉन सॉव्हरीन फंक्शन ऑफ स्टेट म्हणजे काय असतं आणि त्याचा दोन्हीच्या मधला फरक काय आहे. भारतामध्ये हे सॉव्हरीन आणि नॉन सॉव्हरीन फंक्शन्स ऑफ द स्टेट हे कोणत्या कॉन्टेक्स्ट मध्ये डिस्कस केलं जातं ते पण बोललं. स्टेट कॅन बी हेल्ड लायबल इन टॉर्ट अंडर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ. म्हणजे स्टेटने एखादी कोणती ऍक्शन केली, त्याचं कोणत्या प्रकारचं डॅमेज झालं तर त्या ठिकाणी त्यावेळी स्टेटला आपण लायबल करू शकतो. आणि स्टेट तिथे इम्युनिटीचा वापर करू शकतो, पण ते कोणत्या कॉन्टेक्स्ट मध्ये इम्युनिटी असली पाहिजे, हा तो जो ऍक्ट केलेला आहे त्या ऍक्टचं नेचर कसं आहे, नेचर ऑफ ऍक्ट ते सॉव्हरीन आहे की नॉन सॉव्हरीन आहे. हे ऍक्च्युली सॉव्हरीन आणि नॉन सॉव्हरीन फंक्शन हे इंग्लिश कॉमन लॉ मधून आलेलं आहे. म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ मध्ये आपण जे जे प्रिन्सिपल्स बघतो तर ते सगळे मोस्ट ऑफ द प्रिन्सिपल्स आपण जे घेतलेले आहेत ते इंग्लिश कॉमन लॉ म्हणजे युके युनायटेड किंगडम कडून आपण हे घेतलेलं आहे. आपण जास्त डिटेलमध्ये न जाता सॉव्हरीन फंक्शन ऑफ द स्टेट याच्यावरती चर्चा करू. सॉव्हरीन स्टेट कशा आहेत, विच कॅन बी परफॉर्म्ड ओनली बाय स्टेट. म्हणजे फक्त स्टेटच असं कोणतं काम करतं त्याला आपण सॉव्हरीन स्टेट म्हणतो. विच अराइज फ्रॉम द कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटी. जे कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटी कडून ते अराइज झालं असलं पाहिजे. विच इन्व्हॉल्व एक्सरसाइज ऑफ कोअर्सिव्ह पॉवर. कोअर्सिव्ह पॉवरचा हा एक सगळ्यात मोठा आणि सगळ्यात महत्वाचा शेवटचा मुद्दा म्हणजे विच कॅनॉट बी लॉफुली डेलिगेटेड टू प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल. म्हणजे अशी कामं जी फक्त स्टेटच करू शकतो, जी कोणत्याही प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल कडे डेलिगेट म्हणजे ट्रान्सफर करता येत नाही. तर इव्हन टुडे कोर्ट ट्रीट सर्टन कोर फंक्शन ॲज अ सॉव्हरीन नेचर. म्हणजे राज्याची एक ज्या बेसिक जबाबदारी आहेत त्याला आपण कोर फंक्शन्सना आपण सॉव्हरीन फंक्शन म्हणतो. आपण थोडीशी एक्झाम्पल बघू सॉव्हरीन फंक्शनची. भारतामध्ये मेंटेनन्स ऑफ लॉ ऑर्डर, लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणं हे स्टेटचं कायम काम आहे, त्याला आपण सॉव्हरीन फंक्शन म्हणतो. ऍक्ट परफॉर्म बाय पोलीस इन मेंटेनिंग पब्लिक ऑर्डर सच ॲज अरेस्ट, एखाद्या व्यक्तीला अरेस्ट करणं, प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनच्या कॉन्टेक्स्ट मध्ये करणं, क्राऊडला कंट्रोल करताना जे एखादा म्हणजे दंगा किंवा राईट्स वगैरे होत असेल तर त्यावेळी घेतलेल्या सगळ्या ऍक्शन्स या सॉव्हरीन फंक्शनच्या अंडर येतात. त्याच्यामध्ये ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस, याच्यामध्ये ज्युडिशियल फंक्शन्स म्हणजे कोर्टाचे सगळे फंक्शन, डिसिजन्स ऑफ कोर्ट हे सॉव्हरीन मानलं जातं. सेंटेन्सिंग ऑफ ऑफेंडर्स म्हणजे कोणत्याही व्यक्तीला सजा देण्याची, एक्सरसाइज ऑफ ज्युडिशियल ऑर्डर म्हणजे कायद्याच्या एका कोणत्याही ऑर्डरचं पालन करणं, म्हणजे ह्या रिलेटेड टू द ज्युडिशियल सिस्टीम आहे. पहिल्या मेंटेनन्स ऑफ लॉ ऑर्डर वगैरे या कॉन्टेक्स्ट मध्ये येतात. थर्ड इथे बघा डिफेन्स ऑफ द कंट्री, परत मिलिटरी फंक्शन्स रिलेटेड टू द आर्म फोर्स, मिलिटरी ऑपरेशन, नॅशनल सिक्युरिटी अँड वॉर रिलेटेड डिसिजन्स. म्हणजे या पद्धतीच्या गोष्टींनुसार, या पद्धतीच्या कोणत्याही कामावरून जर समजा से फॉर एक्झाम्पल कोणाला डॅमेज झालं तर त्याला कंपन्सेशन मागता येतं. अजून आहेत फंक्शन्स बघा, लेजिस्लेटिव्ह फंक्शन, इनॅक्टमेंट ऑफ लॉ बाय पार्लमेंट अँड स्टेट लेजिस्लेचर. म्हणजे एखादा कायदा आपल्या विधानसभेने विधानसभा किंवा आपल्या पार्लमेंटने जर एखादा कायदा केला आणि त्याच्यामुळे जर कोणाचं नुकसान झालं तर त्याला आपण ते त्याला कंपन्सेशन मागू शकत नाही. ते कारण ती सॉव्हरीन फंक्शनचे येतात. फ्रेमिंग रूल्स अंडर स्टॅट्युटरी ऑथॉरिटीज म्हणजे परत सेमच लिगल वर्क येते. फॉरेन अफेअर्स अँड डिप्लोमसी, ट्रीटीज, डिप्लोमॅटिक निगोशिएशन अँड इंटरनॅशनल रिलेशन हे सुद्धा आपण सॉव्हरीन फंक्शनच्या अंडर येतो. टॅक्सेशन अँड रेव्हेन्यू कलेक्शन, त्याच्यामध्ये टॅक्स लावणे, टॅक्स असेसमेंट करणे, कंपल्सरी कलेक्शन करणे, या पद्धतीच्या गोष्टी सगळ्या आपल्याला, म्हणजे ह्या ज्या डिस्कस केलेल्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी कोणाच्या अंडर येतात तर या सगळ्यांना आपण सॉव्हरीन फंक्शन्स ऑफ द स्टेट म्हणतो. सॉव्हरीन फंक्शन ऑफ द स्टेट म्हणजे की ते काम फक्त सरकारच करू शकतो. आता त्याची लिगल पोझिशन काय आहे? नो टॉर्शियस लायबिलिटी अटॅच टू द स्टेट फॉर रॉंगफुल ऍक्ट कमिटेड ड्युरिंग सॉव्हरीन फंक्शन. म्हणजे वर जे सॉव्हरीन फंक्शन्स आपण डिस्कस केलेले आहेत ते सॉव्हरीन फंक्शन्स च्या कॉन्टेक्स्ट मध्ये काम करताना कोणतीही कॉन्स्टिट्युशनली कोणत्याही प्रकारची लायबिलिटी
दिली जाणार नाही, म्हणजे जाऊ शकत नाही. हावेवर, हे पुढचं वाक्य खूप, हावेवर कॉन्स्टिट्युशनल रेमेडी मे स्टील अवेलेबल फॉर, म्हणजे काही कस्टडियल डेथ, इलिगल डिटेन्शन आणि व्हायलेशन ऑफ फंडामेंटल राईट. ह्या गोष्टींसाठी एक्सेप्शनल सिनारिओ मध्ये आपण कोणत्या ना कोणत्या पद्धतीचे स्टेटकडे आपण कंपन्सेशन किंवा डॅमेज मागू शकतो. त्याच्यानंतर एक महत्वाची गोष्ट इथे आहे, सॉवरेन फंक्शन डिस्कस केलेलं आहे. त्यानंतर नॉन सॉवरेन फंक्शन ऑफ द स्टेट. नॉन सॉवरेन फंक्शन्स फंक्शन्स विच कॅन बी परफॉर्म बाय प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल्स, म्हणजे स्टेटच्या वतीने कोणत्याही एखाद्या प्रायव्हेट इंडिव्हिज्युअलने केलेलं काम किंवा एखादं काम जे प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल सुद्धा करू शकतो, ते काम जर स्टेटने केलं तर त्या कामाला आपण नॉन सॉवरेन फंक्शन. वेलफेअर ऍक्टिव्हिटी, कमर्शियल और इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटी, म्हणजे स्टेट खूप सारी वेलफेअर कामं करतो, त्याला सुद्धा आपण सॉवरेन फंक्शन्स मध्ये आणू शकतो, नॉन सॉवरेन फंक्शन्स मध्ये आणू शकतो, कमर्शियल वर्क आणि इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटी. नॉट इनहेरंटली लिंक टू द स्टेट सॉवरेन पॉवर, म्हणजे वर जे आपण सॉवरेन पॉवर्स डिस्कस केलेले आहेत त्याच्याबरोबर जर लिंक नसेल तर आपण त्या फंक्शन्सना आपण नॉन सॉवरेन फंक्शन म्हणतो. फॉर सच फंक्शन द स्टेट इज लायबल लाईक प्रायव्हेट एम्प्लॉयर्स, म्हणजे ज्या पद्धतीने एखादा प्रायव्हेट व्यक्ती लायबल असेल त्या पद्धतीने इथे एम्प्लॉय लायबल. एक्झाम्पल्स आपण बघू याचे थोडीशी. त्याच्यानंतर रनिंग ऑफ ट्रान्सपोर्ट सर्व्हिस, परत महाराष्ट्रामध्ये आपण स्टेट ट्रान्सफर स्टेट ट्रान्सफरच्या बसेस आहेत, तर त्या कॉन्टेक्स्ट मध्ये काय असेल तर स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑपरेसेस बसेस. परत इथे ऍक्सिडेंट कॉज ड्यू टू निग्लिजन्स ऑफ ड्रायव्हर, म्हणजे एखाद्या एस टी बसमध्ये वगैरे किंवा एखाद्या ट्रान्सपोर्ट सर्व्हिस जे स्टेटने केलेली आहे त्याच्यामधून कोणता ऍक्सिडेंट झाला तर आपण त्याला नॉन सॉवरेन फंक्शन आणि कंपन्सेशन. पब्लिक वर्क्स अँड कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी, कन्स्ट्रक्शन ऑफ रोड, डॅम, ब्रिज, निग्लिजन्स लिडिंग टू द कोलॅप्स ऑफ ऍक्सिडेंट. हे परत running of hospitals and medical services in government hospitals, medical negligence caused by doctor. Again, educational institution, government schools and college, negligence in administrations or safety. Commercial or industrial activities, state-owned factories, public sector undertakings engaged in the trade. हे पण येतं याच्यामध्ये. पोस्टल, टेलिग्राफ, कम्युनिकेशन सर्व्हिसेस, डिले, लॉस, डॅमेज ड्यू टू निग्लिजन्स. हाऊसिंग बोर्ड अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी, डिले इन अलॉटमेंट. या केसेस खूप मोठ्या प्रमाणात आपण प्रायव्हेट बिल्डर्सकडे टाकू शकतो. सो तशाच केसेस जर तशा पद्धतीचं काम, म्हणजे म्हाडामध्ये किंवा म्हाडाचं तर स्वरूप वेगळं आहे, त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या गोष्टी होणं जरा डिफिकल्ट आहे आता सध्या. पण जर तशा पद्धतीचं काम असेल, डिफेक्टिव्ह इन कन्स्ट्रक्शन, अनफेअर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऍक्शन्स, अशा या गोष्टी नॉन सॉवरेन फंक्शन मध्ये. म्हणजे हे फक्त एक्झाम्पल्स दिलेले आहेत, असे खूप सारे फंक्शन्स येतात जे तुम्ही परत सर्च करून सांगू शकता. बट दीज आर द कोर बेसिक प्रिन्सिपल जे सुप्रीम कोर्टच्या व्हेरियस जजमेंट मधून आलेले आहेत ते आपण इथे डिस्कस करतोय. तर लिगल पोझिशन काय? फॉर नॉन सॉवरेन फंक्शन स्टेट लायबिलिटी इज विकॅरस. सेम प्रिन्सिपल अप्लायज इन प्रायव्हेट लॉ, म्हणजे ज्या पद्धतीने एखाद्या प्रायव्हेट पर्सनला आपण अकाउंटेबल करणार आहे त्याच पद्धतीने डिफेन्स ऑफ द सॉवरेन इम्युनिटी इज नॉट अवेलेबल, म्हणजे इथे स्टेट कोणत्या प्रकारची सॉवरेन इम्युनिटी घेऊ शकत नाही. इंडियन कोर्ट्स हॅव ग्रॅज्युअली रिड्युस्ड इम्पॉर्टन्स ऑफ दिस डिस्टिंक्शन. द फोकस हॅज शिफ्टेड फ्रॉम, म्हणजे अगोदर इंडियन कोर्टचा शिफ्टिंग करतात नेचर ऑफ द फंक्शन, म्हणजे अगोदर फक्त कोर्ट काय बघत होतं की हे सॉवरेन फंक्शन आहे की नॉन सॉवरेन फंक्शन्स आहे, त्या गोष्टीवरती अगोदर बघत होतो. त्याच्यानंतर आता सध्या काय बघतो, व्हायलेशन ऑफ कॉन्स्टिट्युशनल ऑर लिगल राईट, म्हणजे कोणत्या प्रकारचा लिगल राईट्स आणि कॉन्स्टिट्युशनल राईट व्हायलेट झाला असेल तर आम्ही सॉवरेन आणि नॉन सॉवरेन फंक्शन्सचा हा डिस्टिंक्शन फॉलो करणार नाही. एक वाक्य इथे महत्वाचं आहे, इवन इन सॉवरेन फंक्शन कॉन्स्टिट्युशनल कंपन्सेशन मे बी ग्रांटेड, म्हणजे जरी एखाद्या ठिकाणी सॉवरेन फंक्शन स्टेट करत असेल तरी सुद्धा कॉन्स्टिट्युशनल कंपन्सेशन दिलं जाऊ शकतं. स्टेट कॅनॉट एस्केप लायबिलिटी फॉर आर्बिट्ररी, निग्लिजन्स आणि इलिगल ऍक्ट, म्हणजे जर स्टेटने एखादा ऍक्ट आर्बिट्री केला असेल, निग्लिजंटली केला असेल आणि तो ऍक्ट ऑलरेडी इलिगल असेल तर जरी सॉवरेन फंक्शन असेल तरी सुद्धा स्टेटला कॉन्स्टिट्युशनल कंपन्सेशन द्यावं लागू शकतं. आता कॉन्स्टिट्युशनल कंपन्सेशन म्हणजे परत हे ज्युडिशियल इनोव्हेटिव्ह प्रिन्सिपल्स आहेत. बट इथे बघा, आता फ्रॉम द ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ पर्स्पेक्टिव्ह सॉवरेन फंक्शन रिलेट्स टू द पॉलिसी अँड coercive power, non-sovereign function relates to the service delivery and welfare administration. याच्यात परत याच्यामध्ये अकाउंटेबिलिटी
इज नाव गायडेड बाय, म्हणजे आता सध्या जरी दोन्ही फंक्शन असतील तर अकाउंटेबिलिटी कोणत्या कॉन्टेक्स्ट मध्ये जात, रूल ऑफ लॉचा आधार घेतलेला आहे, म्हणजे आर्टिकल 14 चा इथे आधार घेतलेला आहे. रिझनेबलनेस परत आर्टिकल मध्ये, म्हणजे हे ह्या 3 क्लॉजेस मिळून आर्टिकल 14 मध्ये येत आहेत. त्या पद्धतीचं सुप्रीम कोर्टने आर्टिकल 14 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, सुप्रीम कोर्टने त्या पद्धती, रूल ऑफ लॉ म्हणजे कायद्याचं राज, रिझनेबलनेस म्हणजे रिझनेबल ऍक्शन हवे, नॉन आर्बिट्रेरीनेस या पद्धतीच्या गोष्टी, प्रोटेक्शन ऑफ फंडामेंटल राईट, ह्या जर 4 गोष्टी आल्या तर ते सॉव्हरीन आणि नॉन सॉव्हरीन डिस्टिंक्शन जे केलेलं आहे ते तसंच राहण्याची पॉसिबिलिटी सुद्धा खूप कमी आहे. In contemporary Indian administrative law, the doctrine of sovereign immunity has lost much of its relevance. म्हणजे सॉव्हरीन इम्युनिटी आता सध्या तशी नाही जशी आपण पास्ट मध्ये बघित होतो. ज्युडिशरी increasingly emphasized constitutional accountability over the functional classification. म्हणजे ज्युडिशरीसाठी सगळ्यात महत्वाची काय आहे, कॉन्स्टिट्युशनल अकाउंटेबिलिटी ऍडमिशन, ensuring that the state does not evade the responsibility, merely labeling the act ऍज अ सॉव्हरीन ऍक्ट. म्हणजे स्टेट फक्त हे ऍक्ट सॉव्हरीन ऍक्ट आहे म्हणून त्याची रिस्पॉन्सिबिलिटी झटकून देऊ शकत नाही, अशा प्रकारची